हॅलो, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. आपण आज वूड या फॅमिलीबद्दल शिकणार आहोत. वूड जे आहे, ज्याप्रमाणे आपण शुड, शुड हॅव, शुड बी, शुड हॅव बीन, शुड हॅव टू, शुड हॅव हॅड टू असं आपण पाहिलं होतं. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की वुड, वुड हॅव, वुड बी, वुड हॅव बीन, वुड हॅव टू आणि वुड हॅव हॅड टू. इतकं जर डिटेल तुम्हाला नॉलेज मिळालं तर कुठेही कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्ही या हेल्पिंग वर्बचा वापर करू शकतो. आणि तुम्हाला या ठिकाणी एकदा का नॉलेज आलं की त्यानंतर फक्त वर्ब म्हणजे क्रियापदांचाच वापर तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे. जास्तीत जास्त वर्बचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त वोकॅबलरी, जास्तीत जास्त वोकॅबलरी कशी हे करता येईल, वाढवता येईल याचा अभ्यास करा. कारण वोकॅबलरी जर तुमच्याकडे ओके असेल तर कॉन्व्हर्सेशन पण छान, फ्लुएंट आणि इम्पॅक्टफुल होतं. त्याच्यामुळे एकदा का तुम्हाला स्ट्रक्चर कळलं, सगळे काळ, सगळे हेल्पिंग वर्ब्स, त्यानंतर ॲक्टिव्ह पॅसिव्हचे काय सिलॅबसेस हे पूर्ण केले की वर्बचा अभ्यास तुमच्या हातामध्ये असतो आणि वोकॅबलरी. तर वर्ब आणि वोकॅबलरी वाढवली की या सर्वांना कुठे बसवायचं हे एकदा कळलं की कॉन्व्हर्सेशन पक्का होऊन जातं. आणि म्हणून आता प्रोसेस अशी आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलताना सुरुवातीला मराठीत विचार करावा लागतो आणि मग विचार करावा लागतो की इंग्लिशमध्ये कसं व्हायला पाहिजे होतं. पण हीच प्रोसेस नंतर प्रॅक्टिस करून डायरेक्टली तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. त्याच्यामुळे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवा आणि सारखा रोज इंग्लिशशी संपर्क ठेवा. रोज जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही फ्लुएंट व्हाल. या ठिकाणी आपण वूडबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. वूड जे आहे, एक मिनिट हॅलो, हॅलो, आवाज येतोय? हा, आता आता ऍक्च्युली, हा, गुड इव्हिनिंग. ऍक्च्युली मी तुम्हाला रेजिस्ट्रेशन सुरू झालं आणि नेमकं म्यूट असल्यामुळे मला कळतच नव्हतं तिकडून कोणाचा आवाज येत नव्हता. आता जस्ट बघितलं आणि लक्षात आलं की म्यूट असल्यामुळे आवाज जात नव्हता. त्याच्यामुळे परत पहिल्यापासून बोलतो की या ठिकाणी आपण, एक मिनिट हा. ए सुमेर, मग दीदीचा फोन येतोय का जरा बघ. दीदीचा फोन येतोय, परत तिने केलाय, जरा बघ. हा, तर आपण सुरू करतोय आता. आपल्या सिलेबसमध्ये आपण शुड, शुड बी, सॉरी, शुड हॅव, शुड बी, शुड हॅव बीन, शुड हॅव टू आणि शुड हॅव हॅड टू हे आपण शिकलो. त्याचप्रमाणे वुड, वुड हॅव, वुड बी, वुड हॅव बीन, वुड हॅव टू आणि वुड हॅव हॅड टू असे 6 मेंबर्स या फॅमिलीमधले आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे आता आपण सुरुवात केलेली आहे. पहिलं आहे वुड. मिनिंग आहे इच्छा, विनंती, सवय, म्हणजे पास्ट हॅबिट, म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशन, ज्या ठिकाणी तुम्ही इच्छा, विनंती किंवा सवय सांगता. इथे एक्झाम्पल आहे, आय वुड हेल्प यू, मी तुला मदत केली असती. म्हणजे एखादी कृती एखादी कृती झाली असती पण झालेली नाही, पास्ट हॅबिट आहे. आणि म्हणून मी तुला मदत केली असती या वाक्यामध्ये करता, त्यानंतर वूडची मदत होते म्हणजे हेल्पिंग वर्ब, आणि त्यानंतर हेल्प हे क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर कर्म. तर हे मराठीत वाक्य कसं होईल? आय वुड हेल्प यू, मी तुला मदत केली असती, पण
या ठिकाणचं हे वाक्य असं पण होऊ शकतं की आय वुड हेल्प यू, मी तुला मदत करायचो. म्हणजे एखादी गोष्ट सतत भूतकाळात घडत होती, त्याच्यामुळे हे दोन प्रकारे वाक्य बोललं जाऊ शकतं. ते सुद्धा तुम्हाला परिस्थितीवरती डिपेंड आहे की तुम्ही हे अर्थ काय घेणार आहात ते. म्हणजे उदाहरणार्थ हे वाक्य असे झालं असतं, मी तुला मदत करायचो, आय वुड हेल्प यू. आणि दुसरा अर्थ होतो आय वुड हेल्प यू म्हणजे मी तुला मदत केली असती. त्याचप्रमाणे दुसरं वाक्य आहे, तो रोज तिथे जायचा म्हणजे ही वुड गो देअर एव्हरी डे. ही वुड गो देअर एव्हरी डे. बघा दुसरं वाक्य असं आहे की रोज तिथे जायचा म्हणजे याचा अर्थ भूतकाळामध्ये वारंवार ते घडत होतं. 1 मिनिट होल्ड करा. माय फोन केला का ग? हा. तर या ठिकाणी वुडचे अर्थ किती आहेत बघा, 3. त्यातला पहिला अर्थ आपण घेतला, मी तुला मदत केली असती, आय वुड हेल्प यू. त्याचप्रमाणे तो रोज तिथे जायचा यासाठी ही वुड गो, ही वुड गो एव्हरी डे. म्हणजेच तो तिथे जायचा म्हणजे वारंवार भूतकाळामध्ये ते घडायचं. आणि तिसरं आहे औपचारिक. हा. त्यानंतर औपचारिक आहे, तू मला मदत करशील का? हे औपचारिक वाक्य आहे. मग वुड यू हेल्प मी. म्हणजे या ठिकाणी वुडचा वापर करून 3 वाक्य कशी बोलायची हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता या सगळ्या वाक्यांना घेऊन आपण वाक्यांची पण प्रॅक्टिस करणार आहोत. पण वरती वुडचं कंसात करले असते च्याऐवजी केले असते, केले असते किंवा करेन किंवा करायचो अशा अर्थाने त्याचा वुड होतो. थोडंसं इथं काना मात्रा पुढे मागे झालेला आहे. आता पुढचं जे आहे ते आहे वुड बी. हॅलो. आता वुडचा आहे वुड बी. 1 मिनिटाचा थोडासा डिस्टर्ब होता. हा. वुडबीचा अर्थ असते किंवा असणार. वुडबीचा अर्थ होतो असते किंवा असणार. मिनिंग कल्पना किंवा फ्युचर इन पास्ट. बघा काय म्हटलंय, कल्पना, इमॅजिनेशन किंवा फ्युचर इन पास्ट. म्हणजे एखाद्या वाक्यात भविष्याविषयी, भूतकाळातल्या भविष्याविषयी बोललंय हे तुम्हाला उदाहरणावरून क्लिअर होईल. काय म्हटलं इथे बघा, शी वुड बी हॅपी. वुड बीचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे, असणे. मग वुड बी, शी वुड बी हॅपी, ती आनंदी असती. जर असं घडलं असतं तर ती आनंदी असती अशा अर्थाने तिथे अर्थ आपण घेणार असतो. दुसरं आहे दिस वुड बी अ ग्रेट आयडिया. म्हणजे ही आयडिया छान असती, ही आयडिया ग्रेट असती किंवा असेल अशा अर्थाने इथे आपण अर्थ घेणार आहोत. या सगळ्या ज्या वूड आहे हा वूड तुम्हाला समजायला फक्त एक्झाम्पल्स म्हणजे आपण जे शब्द आता वाक्य घेणार आहोत ना, सेंटेन्सेस, त्याच्यावरून जास्त क्लिअर होईल. आणि म्हणून या वूडच्या फॅमिली नंतर मी तुमच्याकडून फक्त वाक्य निर्मिती कशी होते किंवा सेंटेन्सेस फॉर्म कसे होतात ते आपण बघणार आहोत. तर आपण थोडंसं आता पुढे जाऊया. वुड, वुड बी. 1 मिनिट. हा. या ठिकाणी आहे आता तिसरा, तो आहे वुड हॅव. केले असते, झाले असते, पाहिले असते. म्हणजे या ठिकाणी एखादी कृती झालेली नाही, व्हायला पाहिजे होती अशा अर्थाने याचा संदर्भ होतो. फॉर्म्युला सेम आहे, सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप या ठिकाणी वापरतात, अधिक कर्म. मग या ठिकाणी मिनिंग काय आहे, भूतकाळात. 1 मिनिट, कोणाच तरी आवाज चालू आहे, म्यूट करा जरा. हा. तर वुड हॅव म्हणजे काय, तर एखादी गोष्ट केली असती, झाली असती, पाहिली असती अशा अर्थाने त्याचा इथे संदर्भ दिसतो. एक्झाम्पल मध्ये जास्त क्लिअर होतं, आय वुड हॅव कॉल्ड यू. वाक्य काय,
आय वुड हॅव कॉल्ड यू म्हणजे मी तुला फोन केला असता. याचा अर्थ फोन केलेला नाही. आणि म्हणून या वाक्याला वुड हॅवचा सहाय्यक क्रियापदाचा वापर होऊन पुढे क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे, जे आहे कॉलला ईडी. त्यानंतर दुसरं वाक्य आहे ही वुड हॅव वन द मॅच म्हणजे तो सामना जिंकला असता. म्हणजे याचा अर्थ जिंकलेला नाही. म्हणजे विरोधाभास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. अशी 2 उदाहरणं, अशी आपली 50 एक उदाहरणं आपल्याला बघायची आहेत, जेणेकरून वूड जास्तीत जास्त क्लिअर होईल. मग या ठिकाणी वुड हॅव झाल्यानंतर चौथा आहे वुड हॅव बीन. जसा वुड हॅव तसा वुड हॅव बीन. आता तुमच्या सर्वांच्या एक डोक्यात आला असेल, जसं आपण शूडनी शिकलो ना आपण, तर शूड त्यानंतर शूड हॅव शिकलो आपण. म्हणजे शूड म्हणजे पाहिजे किंवा हवे. म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो ना की अपेक्षा किंवा वन मिनिट शूडचं वाक्य अर्थ या ठिकाणी अपेक्षा, सल्ला किंवा अपेक्षा, सॉरी, सल्ला किंवा अपेक्षा. पण जर शुड हॅव घेतला तर ते झालं भूतकाळ. शूडचा भूतकाळ शुड हॅव. त्याचप्रमाणे शुड बी म्हणजे असणे, असणे, आणि त्याचा भूतकाळ शुड हॅव बीन. म्हणजे हे एकामेकाशी कनेक्टेड आहे. तर सेम इथे तुम्हाला बघायला मिळेल. वूडचं दुसरं म्हणजे भूतकाळ रूप वुड हॅव, त्याचप्रमाणे वुड बी च भूतकाळ रूप वुड हॅव बीन. तो आत्ता आपण बघतोय वुड हॅव बीन झाले असते, केले असते, अशा अर्थाने ते या ठिकाणी बघायला मिळतं. भूतकाळात स्थिती वेगळी असती अशा म्हणण्यासाठी याचा वापर केला जातो. एक्झाम्पल काय? शी शुड हॅव बीन हॅपी. ती आनंदी झाली असती. आता याचा अर्थ परिस्थिती वेगळी आहे आणि झाली असती म्हणताना शी वुड हॅव बीन हॅपी. आता या ठिकाणी आपण मिक्स सेंटेन्स जेव्हा घेऊ तर आपल्याला हे सगळे बघायला मिळणार आहेत. वुड, वुड बी, वुड हॅव बीन. ते फक्त आता आपण डेफिनेशन आणि फॉर्म्युलेज बघतोय. ओके. दुसरं आहे इट वुड हॅव बीन बेटर. काय वाक्य आहे? इट नंतर वुड हॅव बीन सहाय्यकारी क्रियापद आणि बेटर म्हणजे विशेषणाचा म्हणजे ॲडजेक्टिव्हचा वापर झालेला दिसतोय. इथे तुम्हाला कुठेही क्रियापदाचा वापर जो आपण बघतो ना बऱ्याचदा की थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म. थर्ड फॉर्म तर येणारच नाही, कारण ते पॅसिव्ह वाक्य नाही इथे. मग ते अधिक चांगले झाले असते असं म्हणताना इट वुड हॅव बीन बेटर असा त्याचा अर्थ लागतो. आता आपण जाऊया पुढे, कारण आपल्याला नंतर प्रॅक्टिस करायची आहे वाक्यांवरती. ओके. आता पाचवा जो समोर आलेला आहे तो आहे वुड हॅव टू. करावे लागले असते किंवा लागेल, पण इथे अर्थ होतो करावे लागेल या अर्थाने. याचा मिनिंग आहे एकतर गरज किंवा मजबुरी, इमॅजिनरी ऑर फ्युचर. या ठिकाणी गरज किंवा मजबुरीमध्ये हे वाक्य किंवा हा सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. इथे एक्झाम्पल काय आहे? आय वुड हॅव टू वर्क हार्ड. इथं वुड हॅव टू म्हणजे वुड हॅव टू एवढा मोठा हा सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी आहे. आणि इथे पण फॉर्म्युला काय म्हणतोय? आय म्हणजे सब्जेक्ट, त्यानंतर वुड हॅव टू हे सहाय्यकारी क्रियापद, वर्क हे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, आणि हार्ड म्हणजे ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. असा या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्स दिसतो. मग इथे काय म्हणलंय? आय वुड हॅव टू वर्क हार्ड. जे मराठीत अर्थ काय झाला? मला खूप मेहनत करावी
लागली, लागेल किंवा लागली ना लागेल. मला खूप मेहनत करावी लागेल. आता या ठिकाणी लागेल म्हणजे भविष्य काळाशी निगडीत आहे. लागली म्हणलं तर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब मध्ये काहीतरी बदल झालेला दिसेल. पण लागेल म्हणजे भविष्य काळाशी निगडीत असल्यामुळे या ठिकाणी वुड हॅव टू चा वापर झालेला दिसतो. दुसरं वाक्य आहे दे वुड हॅव टू लिव्ह अर्ली. त्यांना लवकर जावे लागेल. म्हणजे या ठिकाणी भविष्य काळाशी निगडीत ही दोन एक्झाम्पल्स आपल्याला दिसतात. म्हणजे आपण आता वुडच्या फॅमिलीमध्ये वुड, त्यानंतर वुड हॅव, नंतर वुड बी, नंतर वुड हॅव बीन, त्यानंतर वुड हॅव टू आणि त्यानंतर पाचवं आत्ता आपल्या समोर आहे ते म्हणजे वुड हॅव हॅड टू. करावे लागले असते म्हणजे पास्ट नेसेसिटी, म्हणजे भूतकाळाशी संदर्भात असा हा सहाय्यकारी क्रियापद आहे. इथे सुद्धा फॉर्म्युला काय बघा, करता जो 9 पैकी कोणतरी असतो तो आपल्याला माहिती आहे. मग पहिल्यांदा येतो आय वी यू दे प्लुरल नाउन ही शी इट सिंगल नाउन कोणतरी एक येईल. त्यानंतर वुड हॅव हॅड टू एवढा मोठं सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर टूच्या नंतर क्रियापदाचं कंपल्सरी पहिलं रूप येत असतं, हे लक्षात ठेवा. 99% हा नियम आहे. एखाद्या टक्क्यामध्ये तुम्हाला दिसेल की टू नंतर एक तर आयएनजी फॉर्म आलाय किंवा दुसरी रूपं आली आहेत, पण हे 99% नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे करता अधिक वुड हॅव हॅड टू अधिक क्रियापदाचे पहिले रूप आणि मग कर्म. इथं मिनिंग काय म्हणतंय, भूतकाळात मजबुरी होती पण परिस्थिती हायपोथिकल आहे. म्हणजे मजबुरीची आहे या ठिकाणी भूतकाळातील आपल्याला दिसतंय. आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा, पहिलं वाक्य काय, आय वुड हॅव हॅड टू स्टडी मोर. काय म्हटलंय, आय वुड हॅव हॅड टू स्टडी मोर. म्हणजे मला जास्त अभ्यास करावा लागला असता. म्हणजे परिस्थिती वेगळी होती. करावा लागला असता म्हणजे भूतकाळातील मजबुरी या ठिकाणी दिसतीये आणि म्हणून वुड हॅव हॅड टू चा वापर झालेला आहे. हे आपल्याला मिक्स 50 सेंटेन्स मध्ये ही वाक्य आत्ताला आपल्याला बघायला मिळणार आहेत. दुसरं आहे ही वुड हॅव हॅड टू पे द फीज. पुन्हा वाक्य काय म्हटलंय, ही वुड हॅव हॅड टू पे द फीज. म्हणजे त्याला फी भरावी लागली असती, म्हणजे भरलेली नाही, भरायची वेळ आलेली होती पण भरलेली नाही आणि म्हणून म्हटलंय ही वुड हॅव टू पे द फीज. तर आपण आता ज्या ठिकाणी जी अख्खी फॅमिली पाहत आहोत त्याचा वेळोवेळी अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही जर 2-2, 3-3 वेळा जर हे व्हिडिओ आपले रेकॉर्डिंग पाहिले नाही तर 100% तुम्हाला कळणार नाही. कारण वूड जो आहे तो समजायला अवघड जातो. म्हणून 2-2, 3-3 वेळा हे रेकॉर्डेड सेशन बघा, वेळ काढा पण बघा. जर बघत नसाल तर किमान हा वूडचा तरी 3 वेळा बघाच. आता इथे छोटा फरक दिसतोय, सिंपल ट्रिक म्हणजे अख्ख्या फॅमिलीचा मधला जो वूड जो आहे याची थोडक्यात सिंपल ट्रिक दिलेली आहे. वूड कधी वापरतात, पहिलं वरती बघा वूड, तर सामान्य कल्पना असेल तर वूड. वुड बी स्थिती सांगताना वुड बी. त्यानंतर वुड हॅव म्हणजे भूतकाळातील कृती, आता इथे क्रियापदाचा वापर झालेला दिसेल. वुड हॅव म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. त्यानंतर वुड हॅव बीन म्हणजे भूतकाळातील स्थिती, नुसती स्थिती नाही तर भूतकाळातील स्थिती.
त्यानंतर वुड हॅव टू गरज किंवा मजबुरी, आणि वुड हॅव हॅड टू म्हणजे भूतकाळातील मजबुरी. त्या जिथे लागेल आणि लागलं असतं, लागेल म्हणलं तर वुड हॅव टू, आणि लागलं असतं किंवा लागलं म्हणून वुड हॅव टू. तसा छोटा फरक या ठिकाणी आपण वुड बी, वुड हॅव बीन, वुड हॅव हॅड टू आणि वुड हॅव हॅड टू हे 6 जण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता या प्रकारामध्ये एक वाक्य 6 प्रकारे कसं झालंय ते या ठिकाणी आपण थोडंसं बघूया. पहिलं वाक्य आहे आय वुड गो. दुसरं वाक्य आहे आय वुड बी हॅपी. तिसरं आय वुड हॅव गॉन. चौथं आय वुड हॅव बीन हॅपी. चौथं आय हॅव हॅड टू गो. आणि चौथं आय वुड हॅव हॅड टू गो. आता या ठिकाणी अर्थ कसा येतो बघा. आय वुड गो, मी गेलो असतो किंवा मी जायचो. मी जायचो म्हणजे आय वुड गो. आय वुड बी हॅपी, मी आनंदी असतो म्हणून आय वुड बी हॅपी. तिसरं आय वुड हॅव गॉन म्हणजे मी गेलो असतो. त्यानंतर आय वुड हॅव बीन हॅपी, मी आनंदी झालो असतो म्हणून आय वुड हॅव बीन हॅपी. त्यानंतर आय वुड हॅव टू गो, मला जावे लागेल. आणि आय वुड हॅड टू गो, मला जावे लागले असते. अशा अर्थाचे आपल्याला ही 6 वाक्य दिसतात. आता आपण बघूया डायरेक्ट वाक्य निर्मिती कशी आहे ती. मी तुमच्याकडे आत्ता फक्त प्रॅक्टिस करून घेईन. होमवर्कला जे मी सेंटेन्सेस देईन ती तुम्हाला मराठीत नेहमीसारखी करायची आहेत. पण शक्यतो कोणाला विचारू नका, चुकली तर चुकली, डोंट वरी. ओके, आता बघा मी मिक्स खाली 50 मिक्स वाक्य दिली आहेत. मुद्दामून का दिले तर तुम्हाला वूड कसा वापरला या ठिकाणी आपल्याला दिसेल. पहिला आहे बघा, आय वुड हेल्प यू इफ आय हॅड टाइम. आता हे वाक्य जे आहे ते नीट ऐकून घ्या मी काय म्हणतोय. आय वुड हॅव आय वुड हेल्प यू इफ आय हॅड टाइम म्हणजे मला वेळ असता तर मी तुला मदत केली असती. या प्रकारामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 2 भाग दिसतात वाक्यांचे. एक तर दोन्ही ठिकाणी एकाच वाक्यामध्ये दोन्ही ठिकाणी आय करता आलेला आहे. म्हणजे आय वुड हेल्प यू, त्यानंतर दुसरा भाग इफ, जर आय हॅड टाइम. म्हणजे आय वुड हेल्प यू जसं सिक्वेन्स आहे, करता अधिक वुड अधिक क्रियापदाचं पहिलं रूप अधिक कर्म, आणि म्हणून म्हणलंय आय वुड हेल्प यू, मी तुला मदत केली असती. जर, इफ म्हणजे जर तर, जर आय हॅड टाइम मला वेळ असता म्हणजे आय नंतर हॅड आणि नंतर टाइम. म्हणजे या ठिकाणचा जो वाक्य आहे ते आहे साधा भूतकाळ. म्हणजे आय नंतर हॅड, असणे म्हणून हॅड, हॅवचं भूतकाळ हॅड. आय हॅड टाइम. या पूर्ण वाक्यांचं ऑपरेशन केल्यानंतर कळतं आय वुड हेल्प यू इफ आय हॅड टाइम. मला वेळ असता तर मी तुला मदत केली असती. असं या ठिकाणी वाक्य जर तरच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसतंय. दुसरं वाक्य आहे शी वुड बी हॅपी टू सी यू. काय म्हटलं इथे, करता अधिक वुड बी अधिक हॅपी म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि टू सी यू म्हणजे ऑब्जेक्ट. या वाक्याचा मराठी अर्थ काय होतो, तुला पाहून ती आनंदी होईल. होईल म्हणजे विल बीच्या ठिकाणी वुड बी घेतलेला आहे, कारण वुड बी हा औपचारिक फॉर्म मध्ये असतो. कदाचित ते असं पण झालं असतं
शी विल बी हॅपी टू सी यू. बघा मी काय म्हणतोय. शी विल बी हॅपी टू सी यू. अर्थ तोच होणार, तुला पाहून ती आनंदी होईल. पण विल बी न वापरता वुड बी वापरलाय, म्हणजे हे वाक्य एक प्रकारचं औपचारिक पद्धतीचं आहे आणि म्हणून विल च भूतकाळी वुडचा वापर या ठिकाणी झालेला दिसतो. तिसरं वाक्य आहे दे वुड हॅव फिनिश द वर्क बाय नाव. हा थोडा डिस्टर्ब करतो मी तुम्हाला. आता या सेशनमध्ये ऐकताना जर तुम्हाला काही शंका असेल तर लिहून ठेवा. मला फोन करा आपलं हे सेशन संपल्यानंतर. मग तुमच्या काही शंका असतील तर त्या क्लिअर होतील. कारण मध्ये जर आपण बोललो तर डिस्टर्ब होईल. त्याच्यामुळे काही शंका असेल तर लिहून ठेवा. हां, वाक्य होतं दे वुड हॅव फिनिश दॅट वर्क बाय नाव. बाय नाव म्हणजे आत्तापर्यंत. इथं अर्थ झाला त्यांनी आत्तापर्यंत काम पूर्ण केले असते. आता असते म्हणून इथे पूर्ण केले असतेचा संदर्भ असतो वुड हॅव. म्हणजे सिक्वेन्स काय आला वाक्यामध्ये. दे म्हणजे सब्जेक्ट, वुड हॅव म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि फिनिशला ईडी म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. आणि म्हणून या वाक्याचा अर्थ आला दे वुड हॅव फिनिश द वर्क बाय नाव. त्यांनी आत्तापर्यंत काम पूर्ण केले असते, म्हणजे झालेले नाही. ओके, पुढे ही वुड हॅव बीन टायर्ड आफ्टर द जर्नी. काय म्हटले बघा आता. ही वुड हॅव बीन टायर्ड आफ्टर द जर्नी. म्हणजे ही म्हणजे करता, वुड हॅव बीन म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि टायरला ईडी लागलाय म्हणजे टायर्ड म्हणजे थकलेला, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. इथे सिक्वेन्स काय बघा. करता अधिक वुड हॅव बीन अधिक V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. मग इथे काय म्हणलंय. प्रवासानंतर तो थकलेला असता. तो थकलेला असता का तो थकून गेलेला असता किंवा थकलेला असता. या ठिकाणी थकणे इथे क्रियापदाचं तिसरं रूप दिसतंय. म्हणून ही वुड हॅव बीन टायर्ड आफ्टर द जर्नी. पुढे आहे आय वुड गो देअर इफ यू आस्क्ड मी. आता इथे पण जर तरचं वाक्य दिसतंय. दोन भाग झालेले आहेत. आय वुड हॅव गो हा एक भाग आणि इफ यू आस्क्ड मी हा दुसरा भाग. आणि हे इंग्लिश मराठीत काय झालं. तू सांगितले असते तर. इफ म्हणजे तर. तू सांगितले असते तर मी तिथे गेलो असतो. आय वुड गो म्हणजे गेलो असतो. थोडक्यात तुम्हाला मला एक सांगायचंय की बऱ्याच वाक्यामध्ये कर्त्यानंतर वुड हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं दिसतं आणि काही काही वाक्यानंतर कर्त्यानंतर वुड आणि क्रियापदाचं पहिलं रूप. म्हणजे बऱ्याचदा अशी वाक्य केली असतं, गेलं असतो, झालं असतं म्हणून कर्त्यानंतर वुड हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप पण येतं किंवा कर्त्यानंतर फक्त वुड आणि क्रियापदाचं पहिलं रूप सुद्धा येऊ शकतं. ही गंमत इंग्लिशची आहे. म्हणून पुन्हा हे वाक्य बघा. आय वुड गो देअर इफ यू आस्क्ड मी. तू सांगितलं असतं तर मी तिथे गेलो असतो. त्यानंतर पुढचं आहे वी वुड बी रेडी बाय इव्हनिंग. काय म्हटलंय. वी वुड बी रेडी बाय इव्हनिंग. आम्ही संध्याकाळपर्यंत तयार असू. असणे म्हणून बीचा वापर झालेला आहे. वुड बी आणि तयार म्हणजे रेडी. या ठिकाणी हे क्रियापद नाही. म्हणजे वाक्य आलं वी वुड बी रेडी बाय इव्हनिंग. आम्ही संध्याकाळपर्यंत तयार असू. पुढचं वाक्य आहे शी वुड हॅव कॉल्ड यू अर्लियर. अर्लियर म्हणजे आधी, लवकर. या ठिकाणचा सिक्वेन्स दिसतोय
करता अधिक वुड हॅव अधिक क्रियापदाचं तिसरं रूप आणि मग कर्म. आणि याचा अर्थ मराठीत काय झाला? तिने तुला आधी फोन केला असता. आता हेच वाक्य जर असं झालं असतं की तिने तुला आधीच फोन करायला पाहिजे होता, की लगेच या ठिकाणचा वुड हॅवच्या ऐवजी शुड हॅव दिसेल आपल्याला. म्हणजे जर हे वाक्य असं असतं, तिने तुला आधीच फोन करायला पाहिजे होता, तर शी शुड हॅव कॉल्ड यू अर्लियर. म्हणजे वुड हॅवच्या ऐवजी शुड हॅवचा वापर असा वाक्यामध्ये लगेच फरक झाला की सहाय्यकारी क्रियापद बदलतं. त्यासाठी तुम्हाला मध्येच एक एक्झाम्पल घेतलं वुड हॅवच्या ऐवजी शुड हॅव कसा वापरतात ते. आता पुढे, ही वुड हॅव बीन अँग्री ॲट दॅट टाइम. त्यावेळी तो रागवलेला असता. आता असता म्हणून वुड हॅव बीनचा वापर झालेला आहे. त्यावेळी ॲट दॅट टाइम म्हणून शेवटी त्यावेळेला हा सुरुवात आहे मराठी वाक्याची. त्यावेळी तो रागवलेला असता. ही वुड हॅव बीन अँग्री ॲट दॅट टाइम. पुढचं वाक्य आहे दे वुड कम्प्लीट द टास्क सून. सून म्हणजे लवकरच. आता इथं वुडचा वापर केलेला आहे आणि काय म्हटलंय? दे वुड कम्प्लीट द टास्क सून. ते लवकरच काम पूर्ण करतील. म्हणजे हे झालं साधा भविष्य काळासारखं वाक्य. मग तुम्ही वुडच्या ऐवजी विल पण इथं वापरू शकता. दे विल कम्प्लीट द टास्क सून. पण या ठिकाणी औपचारिक पद्धतीने बोलायचं असेल तर विलच्या ठिकाणी वुडचा वापर केला जातो. म्हणून दे वुड कम्प्लीट द टास्क सून. पुढचं वाक्य आहे आय वुड बी युअर सपोर्ट ऑलवेज. नेहमी म्हणून ऑलवेज. आता काय म्हटलंय? वुड बीचा वापर. इथं म्हटलंय असणे या अर्थाने बीचा वापर होतो ना. मग मी नेहमी तुझा आधार असेन. असेन म्हणून असणे या अर्थाने वुड आणि बीचा संगम झालेला दिसतो. त्यानंतर शी वुड हॅव हेल्प्ड यू इफ शी न्यू. म्हणजे इथे सुद्धा वाक्यामध्ये इफ आला की ते वाक्य जर किंवा तरचं असतं. आता हे वाक्य झालं की मी तुम्हाला अजून एक वेगळं वाक्य सांगतो. पहिल्यांदा हे होऊन दे. शी वुड हॅव हेल्प्ड यू इफ शी न्यू. तिला माहीत असते. न्यू म्हणजे नोचा सेकंड फॉर्म. वाक्य काय झालं बघा. तिला माहिती असते तर तिने तुला मदत केली असती. तर तिने मदत केली असती, तुला नाहीये. मग शी वुड हॅव हेल्प यू इफ शी न्यू. मराठी आणि इंग्रजी वाक्यांचा सिक्वेन्स जर तर मध्ये आधी तरचं येतं, नंतर जरचं होतं. जर तर इथे या ठिकाणी बदललेला सिक्वेन्स पाहायला मिळतो. मग बघा नाही मराठी वाक्यात काय म्हटलं? इंग्लिश वाक्यामध्ये शी वुड हॅव हेल्प्ड यू इफ शी न्यू. मग शी न्यूनी वाक्य संपलं इंग्लिशवालं. पण मराठीवालं सुरू झालं. शेवटी जो आहे तो तिला माहिती असते इफ शी न्यू. तिला माहित असते तर तिने मदत केली असती. आता एक वाक्य मी तुम्हाला सांगतो की जर माझ्याकडे पैसे असते तर मी तुला मदत केली असती. आता हे सुद्धा वाक्य आहे जर तर वालं. तर थोडक्यामध्ये एक नियम असा आहे की जर तरचं वाक्य असेल तर त्यातला एक भाग जो असतो तो असतो वुड हॅवचा आणि क्रियापदाने तिसऱ्या रूपाचा पहिला भाग. आणि दुसरा भाग असतो भूतकाळातला किंवा पूर्ण भूतकाळापैकी काहीतरी असतं. मग आता हे वाक्य कसं व्हायला पाहिजे? माझ्याकडे पैसे असते तर मी तुला मदत केली असती. मग इफ आय हॅड मनी असे म्हणजे आय वुड हॅव हेल्प्ड यू. काय म्हटलं? आय
would have helped you if जर if I had money. म्हणजे एक तर वाक्य झालं would haveचं आणि दुसरं झालं क्रियापदाचं म्हणजे साध्या भूतकाळाचं जिथे हॅडचा वापर झालेला आहे. म्हणजे हॅवचा सेकंड किंवा थर्ड फॉर्म हॅड. म्हणजे पूर्ण भूतकाळ किंवा साधा भूतकाळाचं एक वाक्य होतं आणि वुड हॅवचं दुसरं. म्हणजे दोन वाक्यांचा मिलन या ठिकाणी होतो. अजून एक वाक्य सांगतो. वन मिनिट. तो चांगला खेळला असता तर आपण मॅच जिंकली असती. वाक्य बघा. तो चांगला खेळला असता तर आपण मॅच जिंकली असती. मग इथं काय होईल? वी वुड हॅव वन द मॅच इफ ही हॅड प्लेड वेल. पुन्हा सांगतो. वी वुड हॅव वन द मॅच इफ ही हॅड प्लेड वेल. अशा प्रकारची दोन वाक्य जरतरवाली आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर ही वुड हॅव बीन सिलेक्टेड इन द टीम. आता या सिक्वेन्समध्ये काय दिसतंय बघा. करता अधिक वुड हॅव बीन सहाय्यकारी क्रियापद अधिक सिलेक्टचा थर्ड फॉर्म म्हणजे सिलेक्टेड आणि याचा मराठी अर्थ होतो तो टीममध्ये निवडला गेला असता म्हणजे निवडला गेलेला नाही. मग ही वुड हॅव बीन सिलेक्टेड इन द टीम. या प्रकाराला म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. यात काय बघायला मिळतं? करता त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. वैशिष्ट्य असं आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह प्रकारामध्ये ऍक्टिव्ह प्रकारची जे वाक्य असतात त्यात विविध ठिकाणी पहिलं दुसरं तिसरं किंवा चौथं कुठलं तरी एक रूप काळाप्रमाणे वापरतात. पण पॅसिव्ह व्हॉइस या प्रकारामध्ये कुठलाही काळ आला तरी क्रियापदाचं फक्त तिसरंच रूप वापरलं जातं हे लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला आता सोमवारपासून आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह प्रकारामध्ये शिकणार आहोत. पुढचं वाक्य आहे ही वुड विजिट द टेम्पल टुमारो. आता काय म्हटलंय? ही वुड विजिट द टेम्पल टुमारो. वी वुड विजिट द टेम्पल टुमारो म्हणजे आम्ही उद्या मंदिराला भेट देऊ. भेट देऊ म्हणजे जाऊ. व्हिजिट म्हणजे भेट देणे किंवा जाणे. या ठिकाणी हे वाक्य आहे साध्या भविष्यकाळाशी निगडीत. पण विलच्या ऐवजी वुडचा औपचारिक या पद्धतीने वुडचा वापर झालेला दिसतो आणि म्हणून इंग्लिशमध्ये हे वाक्य होणार वी वुड व्हिजिट द टेम्पल टुमारो. इथं आता संपेल आपली वेळ, पण मी तुम्हाला लगेच होमवर्क पाठवणार आहे आणि लगेच ते वाक्य करून घ्या. 2 दिवस तुमच्याकडे आहेत. भरपूर वाक्य देणार मी म्हणजे तुम्हाला वुड जरा समजेल. पुढचं आहे आय वुड बी केअरफुल नेक्स्ट टाइम. वुड आणि बी असणे घेणे असणे मी पुढच्या वेळी काळजी घेईन. घेईन किंवा बीचा वापर आय वुड बी केअरफुल म्हणजे केअरफुल असणे किंवा घेणे या अर्थाने इथे अर्थ आपल्याला लक्षात येतो. आय वुड बी केअरफुल नेक्स्ट टाइम मी पुढच्या वेळी काळजी घेईन. आणि ती शेवटचं वाक्य शी वुड हॅव कम्प्लिटेड हर होमवर्क. या ठिकाणी शी नंतर वुड हॅव आणि थर्ड फॉर्म तिने होमवर्क पूर्ण केला असता.